पेठ रोडवरील एसटी बस डेपोला भीषण आग. अग्निशमन दलाच्या तातडीच्या प्रयत्नांनी मोठा अनर्थ टळलाय. नाशिक येथील पेठ रोड येथील एसटी डेपो वर्कशॉपमध्ये आज दुपारी सुमारे 12 वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. सूचना मिळताच पंचवटी अग्निशमन केंद्राच्या 2 गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. या कारवाईत लीडिंग फायरमॅन संजय कानडे, केंद्र प्रमुख मेंद्रे सर, विजय पाटील, वाहन चालक शिंदे सर, सोनवणे सर, शिशु फायरमॅन अनुराग पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यावेळी महाराष्ट्र फायर डिपार्टमेंटचे संचालक चेतन शेजवळ आणि गणेश हजारे हे देखील घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यांनी मार्गदर्शन करून आगीवर नियंत्रण मिळवण्यास मदत केली आहे. या आगीत 9 रिक्षा, 1 टेम्पो ट्रॅव्हल आणि स्विफ्ट कार या स्क्रॅप गाड्यांचे जळून मोठे नुकसान झाले. मात्र अग्निशमन दलाच्या वेळीच आणि प्रभावी कारवाईमुळे आणखी मोठा अनर्थ टळलाय. महाराष्ट्र फायर डिपार्टमेंटमध्ये 1-2 तासापूर्वी आम्हाला आलेला कॉल एस टी डेपोमधून तिथं आगीचा कॉल आला. तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले गाड्यांची मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावं लागलेलं आहे. त्यावेळेस आमची अग्निशमन विभागाची पंचवटीची गाडी, एक केकेवाकची गाडी, आमचे वरिष्ठ अधिकारी कानडे सर, पाटील सर, मेंद्रे सर हे वेळेत जाऊन आले व ते आग विझवण्यासाठी आम्हाला यश आलं. 1.5 मिनिटाची घ्या. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.